ठीक आहे. The line AB has its front view inclined at 49 degrees to HP and 53 degree inclined is the top view. If the projector distance between the end projector is 47 mm, find the true length of the line and its inclination with the XY. Okay, so this is the statement. आता याच्यात गिव्हन काय ते आधी आपण लिहूयात. The line AB has its front view inclined at 49 degrees आणि top view inclined at 53 degrees. याचा अर्थ असा आहे की ओरिएंटेशन जे आहे is that the line A and B is inclined to both planes. हे ओरिएंटेशन कसं आलंय? कारण की जेव्हा लाईन इन्क्लाइन टू बोथ प्लेन असते, ओनली इन दॅट कंडिशन फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू हे आपल्याला ऑप्टेन होतात. जर ही कंडिशन असेल तर इट इज बाय डिफॉल्ट कन्सिडर्ड दॅट द लाईन इज इन्क्लाइन टू बोथ ऑफ द प्लेन्स. बोथ ऑफ द प्लेन्स म्हणजे HP अँड VP. So this is first is orientation. Second, front view is inclined at 49 degrees to the HP म्हणजे angle is alpha 49 degrees आणि top view is inclined at 53 degrees म्हणजे third is beta. So this beta is 53. Okay, we will assume that the point A is 15 mm above HP and the same point is 20 mm in front of VP. Okay, upward arrow म्हणजे above HP म्हणजे upward arrow म्हणजे above the XY line and the same line is 20 mm in front of VP. In front of VP म्हणजे below the XY line, त्याच्यामुळे downward arrow घेतलेला आहे. Okay, so with this we will start the solution. Given condition clear आहे का? Yes, sir. Now, first we will draw the XY line. Now, इथे म्हटलंय की distance between the end projector is 47 mm. So, end projector distance is 47 mm. सगळ्यात महत्वाचा क्ल्यू आहे हा. या क्ल्यू वरनं सगळा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होणार आहे. ओके, सो दिस इज XY लाईन. नाउ द पोझिशन ऑफ पॉइंट A. सो पॉइंट A is 15 mm above HP and the same point 20 mm in front of VP. So this is A dash and this is A. लाईनच्या प्रॉब्लेम मध्ये जिथे पॉइंट मिळाला तिथलं पहिलं काम हे करायचं की तिथं लोकस ड्रॉ करून घ्यायचं. तिथे पहिल्यांदा काय करायचं? लोकस ड्रॉ करायचं अँड लोकस विल ऑलवेज बी पॅरलल टू दी XY लाईन. So this is locus of A dash and this is the locus of A. Okay, now the line joining A dash and A is the left hand end projector. हा आहे left end projector. Okay, distance between the end projector is 47 mm असं मेन्शन केलेलं आहे. So from this line we will measure the distance of 47 mm. This is the point आणि या पॉइंटला याला पॅरलल एक लाईन व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. This is the right hand end projector. Okay,
Now, front view is inclined at 49 and top view is inclined at 53 degrees. ओके, तर आता आपल्याला अल्फा ड्रॉ करायचा, म्हणजे हा जो फ्रंट व्ह्यू आहे, म्हणजे एलिव्हेशन लेन जी आहे ती ड्रॉ करायची आहे, विच इज इन्क्लाइंड ॲट दी 49 डिग्रीज. अँगल मेजर करायचं आहे. याला थोडं एक्सटेंड करू या लाईनला वरती. नाव ए डॅश पासून लाईन ड्रॉ करायची आहे, विच इज पासिंग थ्रू द अँगल ऑफ 49 डिग्रीज. कुठपर्यंत कंटिन्यू करायचे? अप टू द एंड प्रोजेक्टर. अप टू द एंड प्रोजेक्टर. जिथे ही लाईन एंड प्रोजेक्टरला म्हणजे राईट हँड एंड प्रोजेक्टरला जिथे टच करेल, जिथे इंटरसेक्ट करेल, दॅट इज द पॉइंट विच इज इक्वल टू B1 डॅश. पॉइंट मिळाला की पहिलं काम काय करायचं आहे? लोकस ड्रॉ करायचं आहे. सो वी विल ड्रॉ द लोकस. दिस इज लोकस ऑफ बी डॅश. सगळ्यात शेवटी आपण त्याचं नेमिंग करू. ओके, नाव सिमिलरली वी विल ड्रॉ दी टॉप व्ह्यू विच इज इन्क्लाइंड ॲट 53 डिग्रीज. इकडनं अँगल मेजर करा 53. नाव join the line starting from A up to the end projector. जिथे ते इंटरसेक्ट करेल आहे एंड प्रोजेक्टरला, दॅट इज द पॉइंट B1. Now we will draw the locus of B1. लोकस का ड्रॉ करायचं आहे? का लोकस ड्रॉ करायचं आहे? कारण कोणत्याही व्ह्यूचा म्हणजे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू किंवा ट्रू लेंथ, याचा पॉइंट मिळाला आणि लोकस ड्रॉ केला तर दुसरा जो व्ह्यू आहे तो याच लोकसवर येतो. आता हा झाला आपला टॉप फ्रंट व्ह्यू आणि हा झाला टॉप व्ह्यू. ओके, तर हा जो लोकस आहे B1 डॅशचा लोकस आणि हा B1चा लोकस, याच लोकस लाईनवर ट्रू लेंथ येणार आहे. ट्रू लेंथ कुठे येईल? स्टार्टिंग फ्रॉम A1 इथे कुठेतरी येईल आणि फ्रंट व्ह्यूची जी ट्रू लेंथ आहे ती कुठे येईल? A डॅश पासून स्टार्ट होईल आणि B1 डॅशच्या पुढे या लाईनवर कुठेतरी येईल. तर तो पॉईंट मिळण्यासाठी, तो पॉईंट ऑप्टेन करण्यासाठी आपल्याला हा लोकस जो आहे, लोकसची लाईन आहे, दॅट इज रिक्वायर्ड, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता ए डॅशचा लोकस काय इम्पॉर्टंट आहे? कारण हा जो फ्रंट व्ह्यू आहे, या फ्रंट व्ह्यूला जेव्हा आपण रोटेट करतो, ते रोटेशन जे आहे ते कुठून आहे? the line is rotated or the front view is revolved between the two locus lines, that is end point चा लोकस आणि स्टार्टिंग पॉइंटचा लोकस. ह्या लोकसच्या पॉइंटच्या मध्ये आपण हा जो व्ह्यू आहे हा टर्न करतो, रिव्हॉल्व करतो. दॅट इज वाय these two lines are required. Similar is the case for the top view. हा जो टॉप व्ह्यू आहे म्हणजे ही जी प्लॅन लेंथ आहे याला आपण रिव्हॉल्व करणार आहोत फ्रॉम वन लोकस टू अनदर लोकस आणि मग याचं जे प्रोजेक्शन आहे ते वरती घेऊन जायचं आहे. सो फॉर दिस पर्पज वी नीड दी लोकस. त्याच्यामुळे पॉईंट मिळाला की पहिल्यांदा लोकस ड्रॉ करायचं, पॉईंट नंबर 1. सेकंड पॉईंट काय आहे? आपल्याला माहिती आहे की फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू ऑफ द लाईन लाय ऑन दी सेम व्हर्टिकल लाईन. ही जी कॉमन व्हर्टिकल लाईन आहे या व्हर्टिकल लाईनवरच हा जो व्ह्यू आहे हा लाय होतो. कोणता व्ह्यू? फ्रंट व्ह्यू ॲज वेल एज दी टॉप व्ह्यू. ओके, सो हे झालेलं आहे. तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये असा आहे की वरच्या फ्रंट व्ह्यूवरनं आपल्याला खालची ट्रू लेंथ मिळते, म्हणजे जो व्हीपी मधला जो काही आपल्याला फ्रंट व्ह्यू आहे त्याच्यावरनं आपल्याला HP मधली ट्रू लेंथ मिळते XY लाईनच्या खालची, आणि जो HP मधला टॉप व्ह्यू आहे तिथून आपल्याला VP मधली ट्रू लेंथ मिळते.
व्हीपीच्या फ्रंट व्ह्यू वरनं एचपी मधली ट्रू लेंथ मिळते आणि एचपी मधल्या टॉप व्ह्यू वरनं आपल्याला व्हीपी मधली ट्रू लेंथ मिळते. म्हणून हे आपल्याला रिव्हॉल्व करायचं आहे आणि रिव्हॉल्व करण्यासाठी हे दोन लोकस जे आहेत हे रिक्वायर्ड आहेत. क्लिअर झाले इथपर्यंत? हो सर. ओके. सर नाव एक वी विल. डाऊट होता मला. हां बोल. आता आपण हे लँड्स काढले तर आपण त्यांना नेमिंग पण करणं जरुरी आहे का, ते लोकस एच वगैरे? हो येस येस येस, पण ते सगळ्यात शेवटी करायचं. म्हणजे आधी प्रॉब्लेम पूर्ण हो सॉल्व्ह करून घ्यायचा आणि मग त्याचं नेमिंग करायचं. हो सर. ओके. नाव कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचं आहे विच इज ए टू बी वन डॅश. ओके. नाव rotate this line or revolve this line up to the locus. Then याच लाईनचं प्रोजेक्शन जे आहे ते आपल्याला आता खाली व्हीपी मध्ये घेऊन जायचं आहे, सॉरी एचपी मध्ये घेऊन जायचं आहे. एरोज दाखवा. दिस इज पॉइंट बी. ओके. आपण काय केलेलं आहे, वरचा जो फ्रंट व्ह्यू आहे त्याला रिव्हॉल्व केलं आणि त्याचं प्रोजेक्शन इथे खाली एचपी मध्ये आणलं अप टू द लोकस अँड दिस इज द पॉइंट बी. नाउ ए टू बी इज द ट्रू लेंथ विच इज विजिबल इन द टॉप व्ह्यू. आता सिमिलरली आपल्याला टॉप व्ह्यू रिव्हॉल्व करायचा आहे आणि वरची ट्रू लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची. ओके. सो take the distance equal to a to b1. Revolve it. Arrows दाखवा. ओके. हा जो रिव्होल्युशनचा पॉइंट आहे फ्रंट व्ह्यूचा, वी विल नेम दिस पॉइंट ॲज पी स्मॉल पी. आणि हा जो टॉप व्ह्यू रोटेट केलेला आहे तो जिथे संपलाय लोकसवर, वी विल नेम द पॉइंट ॲज स्मॉल क्यू. नाव प्रोजेक्शन ऑफ द क्यू. up to the locus. This is point B डॅश. डॅश का लावतोय, कारण की फ्रंट व्ह्यू मधल्या नोटेशन्स मध्ये आपण सगळ्या स्मॉल लेटरला डॅश लावतो आणि टॉप व्ह्यू मध्ये नो डॅश, सिंपल ए बी सी डी पी क्यू जे काय असतील ते. ओके. आणि डॅश कुठे लागतो आहे, फ्रंट व्ह्यू मध्ये. ओके. नाव वी हॅव द पॉइंट ए डॅश बी डॅश ए अँड बी. सो वी विल जॉईन देम अँड वी विल गेट द लेंथ. आता ट्रू लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे, म्हणजे ट्रू लेंथ हे मेन आन्सर आहे. सो वी विल हायलाइट द ट्रू लेंथ. डार्क ड्रॉ करायची आहे जरा. This is the true length in the front view. Similarly, true length in top view. Join A with B and this is the true length. आता ही लेंथ किती आहे ही मेजर करायची. हॅलो, तू जायचं? So the true length is 97 mm. Okay. So the true length is 97 mm. ओके. आता आपल्याला सगळे डायमेन्शन्स आणि सगळे नोटेशन्स द्यायचे. ओके. सो विल स्टार्ट विथ दिस फ्रंट व्ह्यू. आता याला आपल्याला डायमेन्शन्स द्यायचे. परपेंडिकुलर लाईन, परपेंडिकुलर लाईन, लेंथ जी आहे ती 70 mm आहे, अप्रॉक्सिमेटली 70 mm.
70 or 71 mm. And this is called as the elevation length. So elevation length is 71 mm. Angle of the elevation length is known to us. किती आहे अल्फा? अल्फा इक्वल्स टू 49 डिग्रीज. आता फ्रंट व्ह्यू मधली जी ट्रू लेंथ आहे ती किती डिग्रीवर इन्क्लाइंड आहे ती मेजर करायची. So this true length in the front view is inclined at 32 degrees. Okay, so हा जो अँगल आहे तो मी कसा दाखवतोय तो बघा. हा एवढा अँगल आहे. एक्सटर्नल साइडने एरोज द्या आणि इथे लिहा थीटा इज इक्वल टू 32 डिग्रीज. थीटा म्हणजे काय? the angle made by the true length with xy line or with the HP. So this is that. Okay. आता इकडचे आपण डायमेन्शन्स देऊयात. हा अँगल आहे थीटा, सॉरी फाय. Angle made by the true length with the xy line or with the VP. हा अँगल आहे 41 डिग्रीचा. ओके. हा अँगल आपल्याला माहिती आहे फाय. सॉरी हा आहे बीटा. सो बीटा इज इक्वल्स टू 53 डिग्रीज. आता एलिव्हेशन लेंथ आपण मेजर केली. आता आपण प्लॅन लेंथ मेजर करू किती आहे ती. अँगल गिवन होता, लेंथ माहिती नव्हती. सो इट इज 80 mm. सो द प्लॅन लेंथ इज 80 mm. Plan length is equal to 80 mm. ओके, एवढं झालं. आता लोकस ड्रॉ करायचं आहे आणि डिस्टन्स बिटवीन द एंड प्रोजेक्टर जे आहे ते आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. सो दिस इज द डिस्टन्स बिटवीन द एंड प्रोजेक्टर. थोडी डार्क लाईन घ्या, एरोज ड्रॉ करा. दिस इज इक्वल टू 47 mm. ओके, दिस इज locus of A dash. This is locus of B dash. This is locus of A, and this is locus of B. ओके, आता हे दोन डिस्टन्स आपल्याला फक्त द्यायचे आहेत. एवढं दिलं की आपला सगळा प्रॉब्लेम जो आहे तो कम्प्लीट होईल.
this is 15 mm and this is 20 mm. ओके, हे सगळं झाल्यानंतर लास्टला काय करायचं, एक छोटा बॉक्स बनवायचा आणि त्याच्यामध्ये सगळे आन्सरचे समरीज जे आहेत ते राईट डाऊन करून घ्यायचे. सो हिअर इज द आन्सर. ट्रू लेंथ is equal to 97 mm. Theta, angle made by the true length in the front view is 32 degrees. Angle made by the true length in the top view, that is phi, which is equal to 41 degrees. हा आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. Elevation length EL ही आहे 71 mm and plan length is equal to 80 mm. And now the problem is finished. Okay, so this is how the problem is solved. Clear आहे? येस सर. याच्यातल्या 2 पॉइंट्स सगळ्यात महत्त्वाचे होते. पहिलं होतं की डिस्टन्स बिटवीन द एंड प्रोजेक्टर. हा आहे लेफ्ट एंड प्रोजेक्टर, दिस इज राईट एंड प्रोजेक्टर 47 mm. तर आपण आधी व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतली, कारण की याच व्हर्टिकल लाईनवर आपल्याला फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मिळणार आहेत. नुसतं हे व्ह्यू नाही आहेत, तर इंटरसेक्शनच्या इथे पॉईंट मिळाला की लोकस मिळाला की पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणून आधी आपण प्रोजेक्टर काढलं, मग अँगल्सवर लाईन घेतल्या, पॉईंट मिळाले, लोकस ड्रॉ केले. वन्स द लोकस इज ऑब्टेंड, व्ह्यूज रोटेट करून आपण ट्रू लेंथ फाइंड आउट केली आणि मग सगळे डायमेन्शन जे आहेत ते आपण दिलेले तिथे. ओके, क्लिअर आहे का? येस सर. ओके, ठीक आहे. तर आज थांबू इथे. उद्या असंच आपण नेक्स्ट न्यूमरिकल सॉल्व करूयात. ओके ओके. येस. आता रेकॉर्डिंग थांबू आणि मग विचार काय तुझा डाऊट आहे.